श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 114. दुसऱ्या दिवशी पैठणहून व्यंकटेश शास्त्री, श्रीधरपंत, रघुनाथराव आणि मधुकरराव गोविंद स्वामींच्या समाचाराला आले. व्यंकटेश शास्त्री अत्यंत हळूवार स्वरात म्हणाले, स्वामी, मोठ्या आजारातून आपण उठलात. आमच्यावर ही मोठीच कृपा झाली ईश्वराची. जे ऐकलं ते अगदी थक्क करणार आहे. दारणव स्वामींजवळ खरोखरच अलौकिक सामर्थ्य आहे. श्रीधरपंत म्हणाले, संत महात्म्यांच्या अद्भुत सामर्थ्याच्या कथा सगळीकडे ऐकायला मिळतात. जैन धर्म, बुद्ध धर्म, त्या टोपीकर इंग्रजांचा किरिस्ताव धर्म, यवन धर्म, सगळ्याच धर्मांचे लोक अशा कथा सांगत असतात. गोविंद स्वामी म्हणाले, कोणताही धर्म, पंथ, संप्रदाय यांचा मूलभूत पाया अलौकिक शक्तींवर विश्वास हाच असतो. म्हणून अशा कथा परंपरेने सांगितल्या जातात. व्यंकटेश शास्त्री म्हणाले, संतांच्या अलौकिक सामर्थ्याच्या अशा कितीतरी कथा मी ऐकल्यात. दूरच्या गावी झालेला संवाद इथे बसून ऐकला आणि सांगितला. दूर अंतरावरच्या योग्याकडे मनातूनच संदेश पाठवला आणि तो त्याच क्षणी तिकडे मिळाला. समोरच्या माणसाच्या पडशीतल्या वस्तू अचूक सांगितल्या. आलेल्या माणसाच्या अंतर्मनातले विचार अचूक ओळखले. बंद पाकिटातले पत्र वाचून दाखवलं, हातातून फुलं काढली, बंद मुठीतून विभूती गळायला लागली. एक ना दोन कितीतरी सांगतात. सगळ्याच कथा खऱ्या असतील असं नाही वाटत. पण स्वामी म्हणाले, गोविंद स्वामी म्हणाले, यातल्या काही गोष्टी अतिरंजित असतीलही, काही ठिकाणी बनवाबनवी होत असेलही, पण ती बनवाबनवी कशाची तरी नक्कलच केलेली असते ना. कुठेतरी तसं प्रत्यक्ष घडलंय आणि या लोकांनी त्याची नक्कल केली, असंच ते असतं. अशा 100 घटना घेतल्या तर त्यातल्या काही निश्चितच खऱ्या असतात. अशा अद्भुत घटना मी स्वतः पाहिल्यात आणि त्यात बनवाबनवी नाही याची खात्री सुद्धा करून घेतलीये. पातंजली योगशास्त्रामध्ये अशा सिद्धींची वर्णनं आहेत आणि त्या कशा मिळवायच्या हे सुद्धा सांगितलंय. पण योग मार्ग फार कठीण आहे. भक्ती मार्ग त्या मानाने खूप सोपा आहे. भक्ती मार्गाने जाणाऱ्या संत महात्म्यांनाही या सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी मिळतात याचा अर्थ शरीर आणि मनातील सुप्त शक्ती कशा वापरायच्या हे त्यांना माहीत होतं. व्यंकटेश शास्त्री म्हणाले, स्वामी, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला दारणव स्वामी तासनतास मांडी घालून अगदी स्थिर बसतात. बसले की बसले, मांडी सुद्धा बदलत नाहीत. ही पण सिद्धीच का? होय तर, ही पण सिद्धीच. श्रीधरपंत म्हणाले, स्वामी, रोगी माणसाच्या अंगावरून साधू संतांनी हात फिरवला की त्यांचं शारीरिक दुःख नाहीसं होतं आणि तो बरा होतो असा अनुभव अनेकांना आलाय. ही पण सिद्धी का? हो, ही सुद्धा सिद्धीच आहे. माणसं जसं नाही, पशुपक्षी, वृक्षवेली संतांच्या स्पर्शाने बऱ्या होतात. अगदी वाढ खुंटलेलं झाड जरी असलं तरी संतांच्या स्पर्शाने ते बरं होतं आणि पुन्हा जोमाला वाढायला लागतं. व्यंकटेश शास्त्री म्हणाले, स्वामी, दारणव स्वामींच्या बाबत एक गोष्ट मी बरेच वेळा ऐकलीये. काही शेतकरी सांगतात, दारणव स्वामी शेतात येऊन गेले, त्यांची दृष्टी पिकांवर पडली की पिकं एकदम तरारतात, जोमाने वाढायला लागतात. आईसाहेब सांगतात, दारणव स्वामींना अमृत दृष्टी प्राप्त आहे. तयार स्वयंपाकांवर स्वामींनी नुसती दृष्टी जरी टाकली तरी अन्नाला अमृताची चव येते. अनेक वेळा तसा अनुभव आल्याचं त्या सांगत होत्या. अशी पण सिद्धी असते का हो? काही त्यांची नुसती स्वामींवरची श्रद्धा आहे? नाही नाही, अशी सिद्धी असते बरं. खरं आहे ते. अनेक संतांना ही सिद्धी प्राप्त असते. सारे जण गोविंद स्वामींकडे चकित होऊन बघत राहिले. काही जण काही क्षण कुणीच काही बोललं नाही. मग रघुनाथरावांनी हळूच विचारलं, स्वामी, थोर संत दुःखाचे आघात आणि अपमान अगदी सहजपणे सोसतात. त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. हे त्यांना कसं बरं साधतं? गोविंद स्वामी म्हणाले, भक्ती साधनेमुळे संतांचं मन प्रचंड शक्तिशाली झालेलं असतं. कितीही मोठी आपत्ती आली तरी त्यांचं मन काही डगमगत नाही. त्यांचा तोल ढळला जात नाही. आपलं राहतं घर डोळ्यासमोरून गेलं, जळून गेलं. एकुलता एक जर मुलगा मृत्युमुखी जरी पडला तरीही संत अगदी स्थिर चित्तच राहिल्याची उदाहरण आहेत. शोक नाही, मोह नाही, काही नाही.
कुणी घोर अपमान केला, बांधून घातलं, काठीनी मारहाण केली, मोठ्या जखमा केल्या, तरी संतांचा तोल ढळत नाही. ते शांतपणे सगळं सोसतात, लगेच विसरून सुद्धा जातात. हे सगळं त्यांच्या मनाचं सामर्थ्य आहे. त्याला सिद्धी म्हणायचं तर म्हणा. मधुकररावांनी विचारलं, स्वामी, साधू संतांजवळ अशा आणखी कोणत्या बरं सिद्धी असतात? पुष्कळ असतात. एक नाही, अनेक असतात. दयानंद स्वामींचंच बघा ना. एखाद्या माणसाला समोर पाहिलं की लगेच एका दृष्टिक्षेपात त्यांना त्या माणसाचा आध्यात्मिक अधिकार ओळखता येतो. त्यांच्या अंतर्मनात कोणत्या वासना दडून राहिल्यात हे कळतं. त्याच्या मनातील हेतू स्वामींच्या ध्यानामध्ये येतात. एखाद्या माणसानं वापरलेली वस्तू क्षणभर हातात घेतली तरी तिच्या स्पर्शाने त्या माणसाची माहिती त्यांना कळते. कोणी मनुष्य येऊन भेटावा असा मनात नुसता संकल्प केला तरी तो मनुष्य आपणहून स्वामींना येऊन भेटतो. अनेक संतांना अशा सिद्धी प्राप्त असतात. काही संतांचा तर एवढा अधिकार असतो की कुणाला भेटावंसं वाटलं तर सूक्ष्म देहाने जाऊन त्याला भेटूनही येऊ शकतात. आपल्या भक्तांच्या जीवनात कोणत्या अडचणी येणार आहेत हे त्यांना कळतं. स्वप्न दृष्टांत देऊन किंवा इतरांच्या मुखातून सूचना देऊन ते संत त्याला सावध करतात. अडचणी टाळायला मदतही करतात. वस्तू कोणीतरी त्यांना लगेच आपणहूनही आणून देतो. संत एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगटल्याची उदाहरणं गुरुचरित्रातच आहे. आणि इतर अनेक संतांनी तसं केल्याच्या हकीकती सुद्धा आहेतच ना. या आणि यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक चमत्कार स्वरूप घटना संत करू शकतात. तेवढं सामर्थ्य त्यांच्याजवळ नक्कीच असतं. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. आपण संतांची पूजा करतो ती त्यांच्याजवळ चमत्कार करण्याचं सामर्थ्य असतं म्हणून का? नाही, नक्कीच नाही. आपण त्यांची पूजा करतो कारण ते मानव देहधारी असले तरी पूर्णपणे निस्वार्थ झालेले असतात. त्यांनी स्वतःमध्ये आत खोल उतरून अंतर्यामी ईश्वराचं दर्शन घेतलेलं असतं. बाहेरही चराचरामध्ये ईश्वरच आहे याचं दर्शन त्यांना झालेलं असतं. साक्षात ईश्वरच त्यांचं जीवन चालवतो. त्यांची जाणीव विश्वव्यापी झालेली असते. म्हणूनच आपल्या भोवती वावरणाऱ्या माणसांच्या आणि प्राण्यांच्या दुःखांची त्यांना अगदी आतून आतून जाणीव होते. आणि सर्वांचं दुःख हलकं करण्यातच ते संत आपलं जीवन व्यतीत करतात. हा केवढा मोठा चमत्कार आहे नाही? संत महात्म्यांच्या जवळ जाऊन बसलं तरी मन शुद्ध झाल्याचा अनुभव येतो. दुःखी माणसाचं हृदय निवतं, वासना विकार क्षीण होतात, मन शांत होतं आणि जीवनामध्ये एका सर्वांगीण तृप्तीचा अनुभव येतो. हेच खरं लोकोद्धाराचं कार्य आहे. ते करण्यासाठीच संत अवतीर्ण झालेले असतात. संत महात्मे हे ईश्वरा इतकेच शुद्ध आणि पवित्र असतात. ईश्वरी शक्ती अमूर्त असते, पण संतांच्या देहामध्ये ती साकार झालेली असते. संत देहात आहेत असं दिसलं तरी खऱ्या अर्थानं संत देहात नसतात. ते सदैव देहाच्या बाहेर असतात. देह असण्याने किंवा नसण्याने संतांच्या कार्यात काहीच फरक पडत नाही. त्यांनी देह ठेवला तरी त्यांची निराकार संवेदना मागे राहतेच, कायम राहते. दया, करुणा, कृपाशक्ती यांच्या अमूर्त रूपात संतांचं वास्तव्य कायम असतं. कुणीही प्रार्थना केली तरी ज्ञानदेव आजही प्रतिसाद देतात ना, मदत करतात, सांभाळतात. सगळ्यांना अनुभव येतोच त्यामुळे. संत देहात असतानाही सांभाळतात, देह ठेवल्यावरही सांभाळतात. जन्मोजन्मी ते भक्तांचा सांभाळ करतात. कारण गुरु शिष्य हा संबंध हा काही एका जन्माचा नाही, तो जन्मजन्मांतरीचा आहे. जन्मजन्मांसाठीचा हा संबंध हे लक्षातच ठेवायचं. सद्गुरूंनी शिष्याला एकदा जवळ केलं की त्याला पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत ते त्याची जबाबदारी घेतात. जन्म मरणाच्या चक्रातून शिष्याचा प्रवास चालू राहतो. जन्म मृत्यू पुन्हा जन्म असं चक्र सतत चाललेलं असतं. बाकीचे नातेसंबंध बदलत जातात, पण गुरु मात्र प्रत्येक जन्मात तेच असतात. गुरुच स्वतः त्या शिष्याकडे त्याच्या प्रत्येक जन्मात जातात, त्याला जवळ घेतात, त्याच्यावर कृपेचं छत्र धरतात, त्याला पुढे पुढे नेतात आणि अखेरीस त्याला पूर्णत्वाची प्राप्ती करून देतात. शंकराचार्य, ज्ञानदेव, एकनाथ महाराज असे सगळे संत आजही अमूर्त रूपात आहेत आणि आपल्या भक्तांना जन्मोजन्मी सांभाळून मुक्तीच्या दिशेने पुढे पुढे नेत आहेत.
संतांनी घडवून आणलेला हा चमत्कार केवढा महान आहे, या चमत्कारांकडे लक्ष द्यावं. यासाठी त्यांची पूजा करावी. त्यातच सर्वांचं कल्याण आहे. एवढ्यात दारामध्ये गंगाराम उभा असलेला दिसला. त्याला गोविंद स्वामींनी विचारलं, काय रे? गंगाराम म्हणाला, स्वामी, आजी म्हणते आहे स्वयंपाक झालाय, पानं वाढायला घ्यायची का? हा. गोविंद स्वामी म्हणाले, चला व्यंकटेश शास्त्री, सगळ्यांनी चला, आतून आज्ञा झालीये. हा संवाद आता इथेच थांबायला हवा. चला जाऊया आज जेवायला. श्रीराम समर्थ. श्रीराम.